कधी कधी असं होतं की आपल्याला काही मार्ग सापडत नाही आणि त्यावेळेला तिची श्रद्धा जेव्हा आपले प्रयत्न संपतात आणि काही मार्ग उरत नाही त्यावेळेला आपण देवावर सोडायचं की जी आधी फक्त तणतण करत होती आणि रागराग करत होती अर्पिताचं ग्रे कॅरेक्टर किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणलं की फक्त ते तमाशे घालणार आरडाओरडा करणार. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी तू अनोळखी तरी सोबत या मालिकेचे अंबर म्हणजेच समीर आहेत. कसे आहात? काय मस्त, मी मस्त. कसं वाटतं टेलीचक्कर बरोबर गप्पा मारून? खूप चांगलं वाटतंय. मागच्या वेळेला पण आपण इंटरव्ह्यू केला तेव्हा पण मी तो एन्जॉय केला होता आणि राईट. आणि आता स्पेशल सीन चालू आहे, स्पेशल एपिसोड हो. शूट केला जातोय वारीचा, तर त्याबद्दल काय सांगता प्रेक्षकांना? खूप चांगला सिक्वेन्स आहे. आमच्या रायटरनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलाय आणि सगळेच खूप मेहनत घेत आहेत आता तुम्ही जसं बघितलं तसं. आणि आय होप लोकांना आवडेल कारण आम्ही जेव्हा तो पहिल्यांदा ऐकला होता सरांकडनं त्यावेळेलाच आम्हाला असं झालं होतं की खूप चांगला सिक्वेन्स आहे हा आणि प्रेक्षकांना बघायला आवडेल. बघायला आवडेल. आणि प्रेक्षकांना काय संदेश भेटेल ह्या सीन मधून, ह्या एपिसोड मधून? संदेश म्हणजे असा की देव हा माणसामध्ये शोधला पाहिजे आपण, ना की मूर्तीमध्ये. आणि एकदा माणसामध्ये देव शोधायला लागलो की जगणं खूप सोपं होऊन जाईल आपलं. सो अशा पद्धतीचा या लाईन्सवरचा संदेश द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही. राईट. आणि तुम्ही आता रिसेंटलीच वारीमध्ये शूट करायला गेला होता हो. PR मेंबर्स बरोबर, तर तो अनुभव कसा होता आणि त्या आधी गेलेला? खूप मस्त होता कारण मी पहिल्यांदा म्हणजे मी पुण्यात राहत असलो तरी मी वारीमध्ये फारसा गेलो नाही. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो. एक वेगळाच माहोल होता. लोकांमध्ये एक वेगळीच एनर्जी होती आणि एक धुंद असते जशी माणसामध्ये, ती एक धुंदीमध्ये लोक सगळे चालत होते आणि विठ्ठलाचं नाव घेत होते आणि त्यांचा प्रवास चालू होता. म्हणजे आम्ही एके ठिकाणी विचारलं तर एक म्हातारे आजोबा होते. ते काहीतरी 32 वर्ष वगैरे सलग येत होते, वारीला. वारीला येत होते आणि काहीच म्हणजे काही अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेने फक्त पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं एवढ्या हेतूने लोक इतका प्रवास करतात, जे की खूपच कौतुकास्पद आहे म्हणजे. आणि एक वेगळाच माहोल होता आणि मी ओव्हरवेल्म झालो होतो ते सगळं बघून त्या. राईट, राईट. आणि तुमच्यासाठी जर तुम्हाला विठ्ठल रुक्माईला, विठ्ठल माऊलीला डिस्क्राईब करायचं असेल तर ते काय आहे तुमच्यासाठी? ते काय आहे? माझ्यासाठी बघायला गेलं तर प्रत्येकाने आपलं आपलं काम दिलेलं जे काम आहे आपल्याला ते प्रामाणिकपणे करणं आणि त्याच्यात समाधान शोधणं हेच माझ्यासाठी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतल्यासारखं आहे. कदाचित मी पंढरपूरला जाणार नाही, पण माझ्या आवाक्यात ज्या गोष्टी आहेत त्या मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करणं फुल कपॅसिटीमध्ये माझ्या, आणि त्याच्यात मी पीस शोधणं हे कदाचित माझ्यासाठी दर्शन घेतल्यासारखं असेल. राईट. आणि खूप वेळा असं होतं की खूप लोक असे आहेत जे नाही मानत, म्हणजे विठ्ठल रुक्माईला किंवा देवावरती तेवढी भक्ती नाहीये, पण तुमच्या आयुष्यात कुठला असा एक सीन, कुठला असा एक जर्नी जिकडे तुम्ही स्टक झाला असाल पण मंदिरात जाऊन किंवा ती प्रार्थना करून ते काम तुमचं पार पडलं, असं कुठलं आहे का? माझं नाही पडलंय, पण माझ्या घरी माझी आईची स्वामी समर्थांवर खूप श्रद्धा आहे. आणि ज्यावेळेला परिस्थिती सोसो होती आणि अडचणी आल्या होत्या त्यावेळेला ती, कधी कधी असं होतं की आपल्याला काही मार्ग सापडत नाही आणि त्यावेळेला तिची श्रद्धा मदतीला आली तिच्या, असं तिचं म्हणणं आहे. आणि म्हणजे आम्ही पण ते बघितलेलं आहे. सो कुठलाही प्रॉब्लेम आला तरी ती, जेव्हा आपले प्रयत्न संपतात आणि काही मार्ग उरत नाही त्यावेळेला आपण देवावर सोडायचं असतं. आणि तसं बऱ्याच वेळा तिने ते देवावर सोडलंय आणि त्यातून मार्ग निघाला आहे. हा. म्हणजे कुठे ना कुठे ती एनर्जी एनर्जी आहे. आहे, नक्कीच आहे. राईट, राईट. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता मी बघतोय सिरियल मध्ये पण नवीन ट्विस्ट येत राहत आहेत, जिकडे निलांबरी मॅमचा सुद्धा आम्हाला चेंजेस दिसत आहेत, मूड स्विंग्स दिसत आहेत. अर्पिता बरोबर कधी हो. चांगलं कधी नाही, आणि आता विराजची पण एंट्री झाली आहे, तर हो. ह्या सगळ्याबद्दल काय सांगता? हा, तो आता सिरियलचा भाग आहे. तिथे तुम्हाला तसे ड्रामा आणि हे प्रत्येक टप्प्यावर क्रिएट करायला लागतात लोकांना टीव्ही समोर खिळवून ठेवण्यासाठी. तर तसे आता आता ड्रामा ते परत चालू झालेले आहेत की निलांबरीचा ट्रॅक आला आणि मला पर्सनली तो ट्रॅक खूप आवडला, ज्या ह्याच्यामध्ये अर्पिता ऍडमिट होते आणि निलांबरीचं एक वेगळं रूप दिसलं, म्हणजे तिची ह्युमन साईड दिसली त्या ह्याच्यामध्ये, की जी आधी फक्त तणतण करत होती आणि रागराग करत होती अर्पिताचा, तिच्यातली आई दिसली, तिच्यातला माणूस दिसला त्या सगळ्या सिक्वेन्समध्ये. आणि मला पर्सनली ते खूप बघायला आवडलं. मी तिला, हिमांगीताईला जाऊन सांगितलं सुद्धा की म्हटलं मला हे सीन्स आवडत आहेत जिथे तुझी ह्युमन साईड दिसते. कारण काय काय वेळेला काय होतं की ग्रे कॅरेक्टर किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणलं की फक्त ते तमाशे घालणार, आरडाओरडा करणार,
वाईट साईड वागून काहीतरी हम्म. प्रॉब्लेम्स क्रिएट करणार असं होतं. पण त्या एस्पेशली त्या चंकमध्ये तिचं ते एक वेगळं वेगळं रूप दिसलं ह्याचं निलांबरीचं. त्यामुळे ते बघायलाही मजा आली होती. खूप मजा आली आणि आम्हाला पण कुठे ना कुठे खूप छान वाटलं तो ट्रॅक बघून आणि तो सीन बघून, त्यांचं हा. एक वेगळं रूप बघून खूप छान वाटलं. आणि तुमच्याबरोबर गप्पा मारून पण खूप छान वाटलं. आपण लवकर परतच भेटूया. नक्की. फॅन्सला स्वीट लवली मेसेज. आतापर्यंत जसं प्रेम करत आलाय तुम्ही आमच्यावर, तसंच प्रेम करा इथून पुढे. आणि आमची मालिका बघत राहा, तू अनोळखी तरी सोबती. थँक्यू. थँक्यू.